हॅलो, मी आज तुम्हाला प्राणिकपणा याची गोष्ट सांगणार आहे. तर एकदा हरी नावाचा मुलगा आपल्या शाळेच्या वर्गात अभ्यास करत होता. पण शाळा सुटल्यावर जेव्हा तो घरी जात होता तेव्हा मागच्या रस्त्यात त्याला काही रबर्स आणि काही पेन्सिल्स मिळाले. तर त्याने इकडे तिकडे बघितलं, कोणीच नव्हतं. मग तो हळूच जवळ गेला, ते रबर्स उचलले, पेन्सिल उचलले आणि आपल्या बॅगची चेन उघडून त्याच्यात ठेवले. आणि बॅग हाताने घेऊन तो चालू लागला घरीचे दिशेने. मग घरी पोचतो तो आणि मग तो विचार करतो की माझ्याकडे ते चांगले रबर्स आणि चांगले पेन्सिल तर आहे, मी त्याने अभ्यास करेन. तर मग त्याने तो त्या रबर त्या पेन्सिलने हरी अभ्यास करतच होता. पण तेवढ्या त्याची आई तिथे येते आणि म्हणते की तुला हे रबर्स आणि पेन्सिल कुठे मिळाले? तर मग हरी म्हणतो की मला हे मागच्या रस्त्याला पडलेले दिसले, मी माझ्या बाजूला बघितलं, कोणीच नव्हते. तर मग त्याची आई म्हणते आणि तू येणं ठेवून घेतलंस? तर मग तो म्हणतो हो. तर मग त्याची आई म्हणते की हे चुकीचं आहे नक्की, कोणते तरी पोळ्याच्या बॅगेतनं पडले असतील, तू उद्या प्रिन्सिपल सरांना देऊन टाकशील. पण त्याला द्यायचे नव्हते म्हणून तो म्हणतो हरी की नाही, मला आवडले, मी नाही देणार प्रिन्सिपल सरांकडे. तर मग आईने तेव्हा खूप समजवलं. तेव्हा म्हणतो ठीक आहे आई, मी प्रिन्सिपल सरांकडे देऊन टाकेन. मग तो आपल्या वर्गाकडे न जाता प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसकडे चालू लागला. आणि तो प्रिन्सिपल सरांना म्हणाला की सर, हे वारलं 3 रबर आणि 3 खोडरबर मला त्या मागच्या रस्त्याला पडलेले मिळाले, हे तुम्ही तुमच्या जवळ ठेवून घ्या आणि त्याचे असतील त्याला देऊन टाका. प्रिन्सिपल सर म्हणतात हे तू खूप छान केलं हरी, सगळे प्राणिक असायला पाहिजे. तर मग प्रिन्सिपल शिपाईला बोलतात आणि म्हणतात की पुढे वर्गात सांगणार की हे पेन्सिल आणि रबर ज्याचे पण असतील त्याने घेऊन जा. तर मग शिपाई तसंच करतो. तर मग हरी नावाचा पोरगा जो वर्गात शिकत असतो तिथे एक पोरगा शिकत असतो. तो म्हणतो की तिथं माझीच पेन्सिल आणि खोडरबर आहे. तर मग तो प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये जातो आणि म्हणतो की सर, ते माझीच पेन्सिल आणि खोडरबर आहे. ते म्हणतं ठीक आहे. तर मग तो विचार करतो, पण माझे तर 5 रबर आणि 5 पेन्सिल हरवले होते. तर मग सर म्हणते काय? तर मग सर परत शिपाई जो असतो त्याला बोलवतात आणि म्हणतात की जा हरीला बोलून आण. तर मग शिपाई हरीला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन येतो आणि प्रिन्सिपल सर विचारतात हरी, तुला किती पेन्सिल आणि किती रबर मिळाले होते? तो म्हणतो की मला 3 रबर आणि 3 पेन्सिल मिळाले होते. तर मग तो पोरगा पण प्रिन्सिपल सर म्हणतात पण आता म्हणतोय की त्याचे 5 रबर्स आणि 5 पेन्सिल्स हरवले होते. तर मग अजून 2 रबर्स आणि पेन्सिल कुठे गेले? तर मग घरी म्हणतो नाही सर, मला जेवढे मिळाले होते तेवढे मी तुम्हाला देऊन टाकले. तर मग तो पोरगा म्हणतो नक्कीच यांनी ठेवून घेतले असतील आपल्याजवळ. तर मग तो म्हणतो नाही सर, मी खरं बोलतो आहे. तर का मला सगळेच पेन्सिल सगळेच खोडरबर ठेवून घ्यायचे असते तर मी तुमच्याकडे नाही दिले असते. तर मग
तो म्हणतो नाही असं केलं तर प्रिन्सिपल त्या दोघांना चूप करताना म्हणतोय की अरे बरोबर बोलतोय. जर का तर प्रिन्सिपलने खोट्यावर आपल्या जवळ ठेवून घेतले असते तर मग गेले नसते. तर मग तो म्हणतो पण माझे 5 आणि पेन्सिल खोटं हरवले होते. तर मग प्रिन्सिपल म्हणतात की तुझे 5 पेन्सिल आणि 5 रबर हरवले होते म्हणून ज्याचे पण असतील ते घेऊन जातील. आणि हरीने चांगलं काम केलं म्हणून मी खुश होऊन त्याला ये बक्षीस म्हणून पेन्सिल आणि खोडरबर देतो आहे. तर मग तो पुढे जातो आणि प्रिन्सिपल साईन करणार ते पेन्सिल आणि खोडरबर घेऊन घेतो. मात्र मग त्याला कळतं की त्याची काय चूक झाली आहे. तर अशा प्रकारे त्याला त्याची चुकीची शिक्षा मिळाली आणि हरीला त्याचं प्रामाणिकपणाचं बक्षीस मिळालं. तर या गोष्टीतून काय शिकायला मिळालं नेहमी इमानदार दाखवायला पाहिजे. अशी होती प्रामाणिकपणा याची गोष्ट.